नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम. माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे. त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया. सेवक मान्यता म्हणजेच स्टाफ शेड्यूल तपासणी. प्रास्ताविक माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे पगार सन 1973 पासून बँकेमार्फत होऊ लागले आहेत. भविष्य निर्वाह निधी, निवृत्ती वेतन आदी सर्व सवलतींचा शिक्षक व सेवक यांना फायदा होऊ लागला आहे. खऱ्या अर्थाने शिक्षकाला सेवेची शाश्वती व आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला व ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत जुने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदाला व पगाराला मान्यता देण्यात येते. नवीन नेमलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांची त्रिसदस्य समितीकडून पाहणी केली जाते. त्रिसदस्य समितीचे अध्यक्ष हे समाज कल्याण अधिकारी असतात व अन्य 2 सभासद हे सेवा योजन अधिकारी व शिक्षणाधिकारी म्हणजे माध्यमिक असतात. नवीन शिक्षकांचे प्रस्ताव या समितीद्वारे मंजूर केले जातात. जून महिन्यात अधिकारी कार्यालयाकडून परिपत्रक प्राप्त होताच लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची तयारी करून ती याप्रमाणे फाईल पाठवतात. म्हणजे कागदपत्रांची जी पूर्तता असते ती पुढीलप्रमाणे आहे. एक, कागदपत्रांचे 4 विभाग पाडण्यात आले आहेत. शिक्षकांसाठी अ, ब, ड हे विभाग आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क विभाग पाडण्यात आले आहेत. 2. अ विभागामध्ये शाळेमध्ये असलेले कायम शिक्षक ज्या मागासवर्गीय शिक्षकाची किंवा बिगर मागासवर्गीय शिक्षकांची परिवीक्षाधीन कालावधीसह नेमणूक केली आहे, परंतु ज्याचा परिवीक्षाधीन कालावधी अद्याप पूर्ण झालेला नाही अशा तसेच चालू शैक्षणिक वर्षात परिवीक्षाधीन कालावधीसह नेमण्यात आलेल्या मागासवर्गीय शिक्षक अशा प्रशिक्षकांची नेमणूक दर्शवतात. परिवीक्षाधीन शिक्षकांच्या नावासमोर सेवा रकान्यात परिवीक्षाधीन कालावधीसह दिनांक केव्हापासून केव्हापर्यंत नेमणूक असे नमूद करावे लागते. 3. ब विभागामध्ये संस्थेमध्ये 100 बिंदू नामावलीप्रमाणे ज्या अनुशेष आहेत त्या अनुशेष प्रवर्गातील उमेदवार प्रचलित नियमानुसार आवश्यक ते प्रयत्न करूनही त्याचप्रमाणे कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या यादीमधूनही उपलब्ध झालेल्या नसल्यास अशा बिगर मागासवर्गीय शिक्षकाच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. अशा शिक्षकांची नावे नमूद करावी लागतात. या संदर्भातील कार्यवाही अहवालाची प्रत जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि सेवा योजना अधिकारी यांच्याकडे पाठवावी लागते आणि त्यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे लागते. 1 ते 9 अशी सर्व कागदपत्रे जोडून प्रस्ताव पंच करून मूळ फाईलसोबत द्यावा. उपरोक्त अ आणि ब मधील शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेनुसार सेवा शर्ती अनुसूची क अनुसार सलग अनुक्रमांक द्यावेत. मान्यता पडताळणी वेळी रिक्त असे व त्या पुढे का रिक्त आहे ते कारण लिहावे. अभ्यासक्रम पुस्तिकेप्रमाणे तासिका व नियम क्रमांक 21 नुसार माध्यमिक शाळा संहिता आधुनिक आवृत्ती 1986 कार्यभाराचे मूल्यमापन याप्रमाणे मान्य होणारी एकूण शिक्षक संख्या व हा अनुक्रमांक सारखा असणे आवश्यक आहे. 4. मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापक किंवा पर्यवेक्षक ही पदे कायमस्वरूपी भरलेली नसल्यास रिक्त दर्शवून सदर पदाखाली कायमस्वरूपी नेमणूक झाल्यानंतर शेवटचे शिक्षकाचे पद भरावे. कारण प्रभारी मुख्याध्यापक किंवा उपमुख्याध्यापक पदावर केलेल्या नेमणुका या शासन निर्णय क्रमांक SSN
2681/406 EC 2 दिनांक 20 मार्च 1985 आदेशामधील तरतुदीप्रमाणे असतात. सबब याप्रमाणे रिक्त असल्यास रिक्त आहे असे लिहावे. ज्या दिनांकापासून असे पद कायमस्वरूपी भरण्यात येईल त्या दिनांकापासून शेवटच्या शिक्षक पदावरील नेमणुकीस मान्यता देण्यात येते. तत्पूर्वी मान्यता दिली जात नाही. 5. प्रपत्र ब च्या शेवटी शासन आदेश क्रमांक 24/1979 व या संदर्भात वेळोवेळी शिक्षण खात्याकडून पाठविण्यात आलेल्या आदेशानुसार 100 बिंदू नियमावलीप्रमाणे संस्थेमध्ये SC, ST, DT, NT, OBC याप्रमाणे एकूण मागासवर्गीयांचा अनुशेष असून प्रचलित नियमानुसार खात्याकडून प्राप्त झालेल्या यादीनुसार सर्वतोपरी प्रयत्न करूनही या अनुशेष प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच्याऐवजी उपरोक्त बिगर मागासवर्गीय शैक्षणिक वर्षासाठी नेमणुका करण्यात आलेल्या आहेत असे नमूद करावे. याचा अर्थ वरील सर्व शिक्षक हे संस्थेमध्ये एकूण असलेल्या मागासवर्गीय अनुशेषाऐवजी नेमलेल्या असल्यामुळे अर्हताधारक आवश्यक त्या मागासवर्गीय अनुशेषातील उमेदवार उपलब्ध होताच त्यांची सेवा संपुष्टात येईल असा आहे. या विभागातील शिक्षकांच्या नेमणुका आदेशामध्ये एकूण संस्थेतील प्रवर्गानिहाय अनुशेष नमूद करून या प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होताच आपली सेवा संपुष्टात येईल असे नमूद करावे. जाहिरात देताना अर्हता व त्यामध्ये अनुशेष असे देता ज्या विषयासाठीच्या जागा रिक्त आहेत त्या विषय व अर्हता द्यावी. शेवटी उपरोक्त पदे ही SC, ST, TNT, OBC या प्रवर्गातील संस्थेतील अनुशेषानुसार ज्या प्रवर्गातील आहेत अशा उमेदवारांसाठी आरक्षित आहे याप्रमाणे नोंद द्यावी. याचा अर्थ विशिष्ट अर्हताधारक पद विशिष्ट प्रवर्गासाठी आरक्षित नाही असे सर्व रिक्त पदे संस्थेतील सर्व प्रवर्गातील असलेल्या मागासवर्गीय अनुशेषासाठी आरक्षित आहे असा होतो. उपरोक्त प्रमाणे कार्यवाही न झाल्यास ते वर्ष नेमणूक वर्ष म्हणून म्हणजे रिक्रुटमेंट इयर धरले जात नाही. या सबब नेमणुकीला तसेच रोस्टर व्यपगत संदर्भात मान्यता दिली जात नाही. 6. 100 बिंदू नियमावलीप्रमाणे मागील वर्षामध्ये पुढे ओढण्यात आलेल्या अनुशेषातील उमेदवाराची प्रथम प्राधान्याने नेमणूक करणे आवश्यक आहे. नेमणुकीच्या वेळी हे लक्षात घ्यावे की नेमणूक मान्यता तपासणीच्या वेळी तपासणी अधिकाऱ्यांना दाखवावी. याबाबत मुख्याध्यापकांकडून समर्थन न झाल्यास शिक्षण खात्याकडून मान्यता दिली जात नाही. प्रशिक्षित शिक्षकांच्या नेमणुका करणे बंधनकारक आहे. शासन आदेश क्रमांक 24 जुलै 1990 व 20 डिसेंबर 1990 मधील आदेशाव्यतिरिक्त 8 ब प्रवर्गातील सेवाज्येष्ठताप्रमाणे मार्गदर्शक तत्त्वावर अनुक्रमे सलग लिहिण्यात यावीत. जसे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्रशिक्षित पदवीधर वेतन श्रेणीतील 25% प्रमाणातील उपस्नातक वेतन श्रेणीतील इत्यादी. 9 क विभागातील शिक्षक इतर कर्मचारी हुद्द्यानुसार क्रमाने दर्शवतात. जसे मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा परिचारक, नाईक, शिपाई इत्यादी. त्यांना सलग अनुक्रमांक द्यावेत. मंजूर पदांपैकी पद रिक्त असल्यास रिक्त पद व कारण लिहावे. कार्यालयाकडून मंजूर करण्यात आलेली शिक्षक पदे व प्रपत्रातील शेवटचा अनुक्रमांक सारखा असावा. माध्यमिक शाळा संहिता नियम क्रमांक 57.4 व 57.7 अनुसार आपल्या शाळेत मागील वर्षी मंजूर असलेल्या पदांपेक्षा जादा पदे
जादा पदे मंजूर होतात असे वाटत असेल तर स्वतंत्र प्रस्तावान्वये मागणी करण्यात यावी व सदरहून पद प्राप्त झाल्याशिवाय प्रस्तावात नमूद अथवा पदावर नियुक्ती करू नये. शिक्षकेतर पदावरील नियुक्तीच्या वेळी 100 बिंदू नियमावली अनुसार अनुशेषाचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा सेवा शर्ती 1981 मधील नियम क्रमांक 9 ब मधील तरतुदीप्रमाणे मान्यता दिली जात नाही. 10. जुन्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या ऐवजी नवीन नेमणुका असतील तर प्रथम जुन्या कर्मचाऱ्याचे तांबड्या शाईने नाव लिहावे व माहिती व शेरा राखण्यात सविस्तर कारण द्यावे. जसे राजीनामा दिला आहे, हा राजीनामा पोच देय डाक नोंदणीद्वारे दिला आहे असून संस्था ठराव क्रमांक अमुक अमुक दिनांक ते अमुक अमुक अन्वये मंजूर केला आहे. राजीनामा आवश्यक त्या कालावधीची नोटीस देऊन नोटीस पेची रक्कम रुपये जितकी घेतली असेल ते घेण्यात आली आहे असे नमूद असून ती संयुक्त खाती भरणा करण्यात आली आहे याप्रमाणे नमूद करणे आवश्यक आहे. नवीन शिक्षकाचे नाव व माहिती निळ्या शाईने लिहावी. अशा प्रकरणी जुन्या कर्मचाऱ्याची काही तक्रार आहे किंवा काय याबाबत स्पष्ट सविस्तर लिहावे. 11. बदलीच्या नेमणुका ज्या आहेत त्या नियुक्त केलेल्या शिक्षकास यापूर्वी कायम किंवा परिवीक्षाधीन कालावधीसाठी मान्यता असेल तर त्याची प्रपत्र अ मध्ये आणि शैक्षणिक वर्षासाठी असेल तर त्याची नोंद प्रपत्र ब मध्ये करावी. या संदर्भात आवश्यक असलेली कागदपत्रे मान्यतेच्या वेळी दाखवावीत. 12. प्रपत्र ड मध्ये रजा कालावधीकरिता केलेल्या नेमणुका उपरोक्त 11 प्रमाणे दर्शविण्यात याव्या. नेमणुका विषयानुसार असणे आवश्यक आहे. 10वीची बोर्डाची परीक्षा झालेली असेल तर व रजा घेतलेल्या शिक्षकास इयत्ता 10वीच्या वर्गास कार्यभार असेल तर बदली शिक्षकास हा कार्यभार उपलब्ध होणार नाही. थोडक्यात पुरेसा कार्यभार उपलब्ध होतो का हे पाहून नेमणुका कराव्यात. शालेय मोठ्या सुट्टीच्या कालावधीत शिपायाची गरज आहे का हे पाहून बदली शिपायाची नेमणूक करावी. 13. वैकल्पिक विषयाचे साठी कार्यभार दर्शविताना तुकड्याचे विभाजन विषयानुसार केले आहे याची निश्चिती करावी. पडताळणीच्या वेळी याबाबत सविस्तर माहिती तपासणी अधिकाऱ्यांना द्यावी. 14. प्रशिक्षित पदवीधर पदावर प्रशिक्षित अपदवीधर शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात. प्रशिक्षित पदवीधारकांच्या नेमणुका करू नये. 15. कायम रिक्त पदावर तसेच रजेमुळे रिक्त झालेल्या पदावरही प्रशिक्षित शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात. या पदावर नेमणुका करताना विषयाच्या गरजेप्रमाणे त्याचप्रमाणे संबंधित विद्यापीठाकडून प्रदान करण्यात आलेल्या व महाराष्ट्रातील पदव्यांशी समकक्ष आहेत अशा अर्हताधारकांच्या नेमणुका कराव्यात. या संदर्भात माध्यमिक शाळा संहिता सुधारित आवृत्ती 1986 जोडपत्र क्रमांक 13.2.1 पाहावे. त्याप्रमाणे कार्यवाही करावी. 16. खालच्या स्तरावर वरच्या स्तरावर पदोन्नती वेतन पदोन्नती द्यावी. डी.एड वेतन श्रेणीतून बी.एड वेतन श्रेणीत प्रशिक्षित पदवीधर आहे श्रेणीत वेतन पदोन्नती देणे इत्यादी सारखे सेवाखंड क्षमापित करून वेतन निश्चिती लाभ देणे. विशेष विषयांच्या शिक्षकांची अर्हता वाढविल्यामुळे त्यांना त्यांच्या वेतन श्रेणी देणे किंवा त्यांच्या अर्हतेप्रमाणे त्यांचा सामान्य व्यवसाय विभागाचा शिक्षक म्हणून प्रवर्ग बदलणे इत्यादी भागातील प्रस्ताव हे स्वतंत्रपणे सविस्तर व संबंधित कागदपत्रास सादर करावे. 17. नेमणूक करत असताना माननीय शिक्षण संचालक पुणे यांच्याकडील क्रमांक अ माशा 4168/68754/7 दिनांक 9 जुलै 1987 अन्वये दिलेले आदेश प्रथमतः विचारात घ्यावे. शाळेमध्ये प्रशिक्षित पदवीधर उपस्नातक
वेतन श्रेणीत काम करीत आहे का? त्यांना वेतन पदोन्नती का देण्यात आलेली नाही? त्यांनी त्यासाठी नकार दिला आहे का? विषयानुरूप गरजेनुसार जागा उपलब्ध आहेत का? त्याच्यासाठी उपलब्ध होत नाही आहे का? या बाबतची सविस्तर माहिती प्रपत्र ब मध्ये शेवटी नमूद करावी. या संदर्भात संबंधित शिक्षकांना लेखी कळवून त्यांची या संदर्भात तक्रार असल्यास अभिप्रायासह तपासणीच्या वेळी दाखवावी. याबाबतही प्रपत्र ब मध्ये शेवटी नमूद करावे. यामध्ये 25% प्रमाणे नेमणूक करताना विषयाची गरज विचारात घेणे आवश्यक नाही हे लक्षात घ्यावे. कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा परिचारक, प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदावर सरळ सेवा प्रवेश नेमणुका करण्यापूर्वी निम्न श्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये अर्हताधारक कर्मचारी आहेत की नाही ते पाहावे. ही पदे त्यांना पदोन्नती देऊन भरली जातात. याबाबत प्रपत्र क मध्ये शेवटी उपरोक्त परिच्छेदाप्रमाणे सविस्तर कार्यवाही नमूद करावी. सेवा शर्ती मधील अनुसूची ब पहावी. 18 शासन निर्णय क्रमांक GS/1079 883/3037 दिनांक 30 जुलै 1990 सेवा शर्ती पान नंबर 52 वरील टीप विचारात घेऊन उपस्नातक/स्नातक प्रमाण योग्य ठेवावे. प्रस्तावामध्ये जसे नमूद करावे. 19 पद रिक्त असल्यास किंवा झाल्यास प्रथमतः जिल्हा शिक्षणाधिकारी व माध्यमिक विभाग यांच्याकडे अतिरिक्त शिक्षकेतर कर्मचारी आहे का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. हे दिनांक 7 जुलै 1987 संविधानिक तरतुदीनुसार बंधनकारक आहे. प्रपत्र व कागदपत्रे. प्रपत्रामधील बाबींची बिनचूक माहिती. प्रपत्र सर्व रकान्यांमध्ये माहिती बिनचूक व नीटनेटके भरावी. सविस्तर माहिती नमूद करण्यासाठी अधिक कागद वापरावेत. 1. शिक्षकाची अर्हता, पदवी, पदवीचा प्राप्तीचा दिनांक, विद्यापीठाचे नाव, मुख्य विषय असल्यास उपविषय, व्यावसायिक पदवीची माहिती वरीलप्रमाणे द्यावी. 2. शिक्षकाचे पूर्ण नाव व वेतनश्रेणी. शिक्षकाचे पूर्ण नाव लिहून त्याखाली अनुशेष ओपन प्रवर्ग त्याखाली प्रशिक्षित पदवीधर वेतनश्रेणीत 25% प्रमाणातील उपस्नातक वेतनश्रेणीत त्याचप्रमाणे वरिष्ठ वेतनश्रेणीत इत्यादी यथायोग्यच माहिती द्यावी. 3. नेमणूक दिनांक. पुनर्नेमणूक असल्यास 1 त्याखाली पुनर्नेमणूक दिनांक तांबड्या शाईने लिहावे. 4. प्रमाणपत्रामधील रकाना क्रमांक 9 मध्ये सर्व कर्मचारी दिनांक 1 जुलै 1900 रोजीचे वेतन द्यावे व पुढील रकान्यात वेतनवाढीचा दिनांक द्यावा. यामुळे वेतन संदर्भातील माहिती पाठविताना एकसूत्रीपणा येईल. रकाना क्रमांक 2 मध्ये पोझिशन ॲज ऑन 1 जुलै असे लिहावे. मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक यांच्याबाबत त्यांची या पदावरील नेमणुकीची तारीख तांबड्या शाईने लिहावी. 5. नवीन नेमणुका आहेत त्या ठिकाणी प्रथम जुन्या मूळ शिक्षकाचे नाव व माहिती तांबड्या शाईत द्यावी. शेरा रकान्यात राजीनामा, नोटीस पेची रक्कम, नेमणूक केलेल्या शिक्षकाचे नाव व माहिती निळ्या शाईने लिहावी. जुन्या मूळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तक्रार आहे किंवा कसे याबाबत सविस्तर माहिती शेवटी नमूद करावी. हे सर्व करत असताना शासनाला आर्थिक बचत करण्यासाठी सहकार्य करावे. सादर करावयाची प्रपत्रे. 1. वेळापत्रक, सन कुठल्या सालापासून आहेत ते. 2. वर्गवार विषय किंवा विषयवार कार्यभार तक्ता प्रपत्र अ. 3. वैकल्पिक विषय विभागणी तक्ता प्रपत्र ब. 4. विभागांमध्ये विषयानुरूप केलेले वाटप प्रपत्र क. 5. गतवर्षीयाचे परिपत्रक. 6. रोस्टर माहिती. 7. कार्यभार पडताळणी तक्ता. 8. प्रपत्र क, प्रपत्र अ, प्रपत्र ब, प्रपत्र ड. 9. गतवर्षाचे शिक्षक मान्यता फाईल. 10. नेमणूक केलेल्या शिक्षकांची सर्व प्रकारची मूळ प्रमाणपत्र झेरॉक्स प्रतीसह वैद्यकीय दाखला, नेमणूक पत्र, ठराव इत्यादी.